नमस्कार, मी आकाश जाधव. स्टेट बँक ऑफ इंडियानं आत्ताच पीओचा निकाल जो तो जाहीर केलेला आहे. तो निकाल जाहीर केल्याच्या नंतर मी थोडंसं भूतकाळात गेलो आणि मागच्या 10 वर्ष 12 वर्षाच्या परिस्थितीचा आढावा घेतला की हळूहळू परिस्थिती कशी बदलत गेली आणि विद्यार्थ्यांचे निकाल जे ते अख्ख्या महाराष्ट्रातल्या त्यातले त्यात मराठी मुलांचे निकाल जे ते कोणत्या पद्धतीने वाढत गेले. पाठीमागे एक्झाम देत असताना मी ज्यावेळेस 2012-13-14 वेळेस एक्झाम दिली होती त्यावेळेला बोटावर मोजणे इतके मराठी मुलं जे ते एसबीए पीओ म्हणून सिलेक्ट झालेले असायचे. आणि ते झाल्याच्या नंतर आता ज्यावेळेस मी पाहतोय ते आपल्याला डबल डिजिट मध्ये मुलं दिसत आहेत जे एसबीए पीओ मध्ये झालेले आहेत. आणि जर अख्ख्या महाराष्ट्राचा आपण आकडा बघितला सगळ्या मिळून तो ट्रिपल डिजिट मध्ये सुद्धा हा महाराष्ट्रातून एकूण 2000 पीओ पैकी जे आहेत ते असू शकतात. ही जर्नी विद्यार्थ्यांसोबत जे ते आता सिलेक्ट झालेल्या मुलांची शेअर करावी जेणेकरून विद्यार्थी त्यापासून इन्स्पिरेशन घेतील आणि पुढे निघतील. त्या हिशोबानं आज आपल्यासोबत आहेत पुरुषोत्तम काळेगावकर. एक इंटरेस्टिंग असा त्यांचा बायोडेटा आहे आणि त्याच्यातून तुम्हाला जसा फायदा करून घेता येईल त्या पद्धतीने तुम्हाला करून घ्यायचा आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे यात कसलाही पार्ट जो तो स्क्रिप्टेड नाहीये. त्याला मी स्वातंत्र्य दिलेलं आहे की ज्या पद्धतीने ज्या सोर्सेस आणि ज्या पद्धतीने तो ऍक्च्युअल तयारी केलेली आहे तीच तयारी तुमच्या समोर जे त्याने मांडायची आहे. तर होपफुली तो त्याच हिशोबाने तुम्हाला गाईड करेल. ते करत असताना जे महत्वाचे क्वेश्चन जे ते मी ऑन युअर बिहाफ तुमच्या साईडनं मी तेवढे क्वेश्चन जे ते सोबत कव्हर करत जातो. तर पुरुषोत्तम सगळ्यात पहिल्यांदा खूप खूप अभिनंदन एसबीआय मध्ये पीओ म्हणून झाल्याबद्दल. सोबतच त्याचा ग्रामीण बँकेमध्ये पीओचा निकाल सुद्धा म्हणजे ते सुद्धा सिलेक्शन आहे. न्यू इंडियाचा एओचा इंटरव्ह्यू त्याचा सध्याला आहे जो ह्या महिन्याच्या शेवटपर्यंत होईल. आणि आयबीपीएस पीओ आणि आयबीपीएस क्लरिकलचे निकाल हे 1 एप्रिलला प्रकाशित होतील. तर सध्या कन्फर्म त्याच्या हातामध्ये 2 सिलेक्शन्स आहेत आणि त्याशिवाय 3 सिलेक्शन जे ते न्यू इंडियाचा इंटरव्ह्यू झाल्याच्या नंतर हे एवढे निकाल जे ते त्याला सध्याला पुढच्या काही काळामध्ये येऊ शकतात. आता सगळ्यात पहिल्यांदा आम्हाला जाणून घ्यायला आवडेल की तुझं एक्झॅक्ट बॅकग्राऊंड काय आहे किंवा सध्या तू काय करतोस. सर मी मूळचा औरंगाबादचाच. माझ्या घरामध्ये आई वडील आणि मला 2 सिस्टर आहेत. दोघींचे लग्न झालेले आहेत आणि करंटली मी कंपनीमध्ये जॉब करतोय. आणि माझं शिक्षण 10वी औरंगाबादमधूनच झालं. सुशीला देवी शाळा आहे इंटूला. आणि त्याच्यानंतर मी डिप्लोमा केला मेकॅनिकलमध्ये. आणि डिप्लोमामध्येच असताना माझं कॅम्पस रिक्रुटमेंट झालं. रिक्रुटमेंट झाल्यानंतर मी जॉब कंटिन्यू केला. आता सध्या मला 5.5 वर्ष झाले. आणि सायमल्टेनियसली जॉब सोबतच मी माझं ग्रॅज्युएशन पूर्ण केलं. मागच्या वर्षी पूर्ण झालं ते. आणि 2021 पासून म्हणता किंवा ऑक्टोबर 2020 पासून मी बँकिंगचं प्रिपरेशन चालू केलं. शक्यतो मी पाहिलेलं आहे की एखादा मुलगा जॉबला लागला की त्याच्यानंतर वर्षभराच्या त्या जॉबमध्ये इतका जास्त बुडून जातो की त्याला पुढे तयारी करायला असं वाटत नाही की आपण पुढे तयारी केली पाहिजे. ते जॉबमध्ये 5-5.5 डिप्लोमाच्या नंतर पुढे डिग्री कव्हर करत असताना जॉबची 5-5.5 वर्ष पुढे डिग्री पण होती आणि त्याच्यानंतर पुढे हे तयारी हे करत असताना अचानक बँकिंग असं आपण केलं पाहिजे असं तुला काय वाटलं. सर ऍक्च्युली त्यामागे रिझन्स आहेत. मी डिप्लोमा बेसवर जॉईन केलं होतं कंपनी माझी. आणि ॲज अ मेकॅनिकल इंजिनियर मला त्यामध्ये ग्रोथ नाही वाटली जशी मला मिळायला पाहिजे होती ॲज कम्पेअर टू माय एक्सपिरियन्स. आणि मी ते फॉरकास्ट केलं की पुढे पण मला तेवढं एक्सपोजर नाही भेटणार जर मी या स्पेसवर जर कंटिन्यू केलं. आणि जरी मी स्विच केलं असतं तरी पण मला एवढं एक्सपोजर नसतं मिळालं. सो मी डिसाईड केलं की रादर दॅन कंटिन्युइंग इन प्रायव्हेट कंपनी मी थोडं गव्हर्नमेंटमध्ये ट्राय केलं पाहिजे. सो मी त्यासाठी डिफरंट सेक्टर्स बघितले की SSC मध्ये पण ट्राय करू शकतो. डिफरंट टेक्निकल PSUs पण आहेत, ONGC, गेल. बट त्यासाठी मला भरपूर टाइम इन्व्हेस्ट करावा लागणार होता की जेणेकरून त्याचं प्रिपरेशनसाठी मला कोर्सेस जॉईन करणं किंवा SSC सारख्या एक्झामसाठी सिलेबस खूप वास्ट आहे जे करू शकतो बट त्याला खूप टाइम द्यावा लागतो. आणि बँकिंगकडे बघता त्याच्या एक्झाम फ्रिक्वेंटली होतात आणि त्याचे रिझल्ट पण लगेच डिक्लेअर होतात. सो आणि सिलेबसचा पार्ट बघता ऍप्टिट्यूड बघता मला बँकिंगमध्ये मी करू शकतो असं मला जाणवलं. आणि त्यामुळेच मी बँकिंग सेक्टर चूज केलं. आणि अपार्ट फ्रॉम दॅट डिफरंट माझे खूप सारे मित्र आहेत जे सिलेक्टेड झालेले आहेत SBI PO मध्ये किंवा अदर नॅशनलाइज बँक्समध्ये. सो त्यांचं पण एक मला मोटिवेशन भेटलं की हे करू शकतात तर आपण पण डेफिनेटली थोडं ट्राय केलं तर करूच शकतो. आणि कोरोनाचा मला फार फायदा झाला असं मी त्याला पॉझिटिव्हली घेतलं ऍक्च्युली. कारण काही जणांचे बरेच जॉब गेले आणि जॉब गेल्याचा पण फार एक इफेक्ट असतो की आपण दुसरा काहीतरी ऑप्शन बघितला पाहिजे. सो वर्क फ्रॉम होम असल्यामुळे मला ऑफिस टाइम नंतर बराच वेळ भेटला आणि वेळ भेटल्यानंतर तो टाइम मी युटिलाइज केला अभ्यास करण्यासाठी. घरच्यांचा पण फार सपोर्ट झाला कारण जे रूमवर राहून जमलं असतं असं मला वाटत नाही. तेवढे पूर्ण टाइम देऊ शकेल असं मला वाटलं नव्हतं. सो घरच्यांनी पण फार हेल्प केली त्याच्यामुळेच. आणि सद्गुरू कृपेमुळे पण मला वाटलं की मी करू शकतो.
सर आता ओव्हरऑल तू ते केल्याच्या नंतर पहिल्यांदा ठरवलं की आपण बँकिंग सुरू केलं पाहिजे, की आपण बँकिंगच्या परीक्षेची तयारी चालू केली पाहिजे. तयारी केली पाहिजे म्हणजे नेमकी काय केली पाहिजे आणि कसं केली पाहिजे आणि पुढचं त्याच्यानंतर किंवा मी बँकिंगची तयारी करणार आहे, मग पुढे नेमकं पुढचे टप्पे काय काय होते, की कोणत्या पद्धतीने ती तयारी तुझी जी आहे ती पुढे कंटिन्यू झाली. सर फर्स्ट ऑफ ऑल मी अनालाइज केलं की सिलेबस कोणत्या प्रकारचा असतो बँकिंगमध्ये, कोणते कोणते एक्झाम्स असतात, कोणत्या कोणत्या लेवलचे एंट्री लेवल पोस्ट कोणत्या कोणत्या असतात, सॅलरी पॅकेज वगैरे सर्व त्या पर्क्स अँड इमोल्युमेंट सगळं मी चेक केलं. अँड त्याच्यानंतर मी सिलेबस वगैरे सगळं बघितल्यानंतर युट्यूबवर डिफरंट लेक्चर्स बघितले ज्याच्यातून इन्फॉर्मेशन भेटते. एक्झाम्स कधी कधी होतात, कोणत्या प्रकारच्या असतात, स्टेजेस काय असतात, डिफिकल्टी लेवल काय असते सर्वात महत्त्वाचं, आणि ते आपण करू शकतो की नाही हे सर्व अनालाइज केल्यानंतर मी अभ्यासाला स्टार्ट केलं म्हणजे मी सगळ्यात पहिले सिलेबस कम्प्लीट करण्याचा प्रयत्न केला, लवकरात लवकर म्हणजे सर्व कन्सेप्ट क्लिअर करण्याचा प्रयत्न केला, कॉन्ट म्हणा, LR म्हणा आणि इंग्लिश पण. सो त्या गोष्टीवर काम केलं मी. आणि संकल्प एज्युकेशनची डिफरंट बॅचेस आहेत, जसे कॉन्टची बॅच आहेत, LRची पण आहेत. सो त्या बॅचच्या माध्यमातून मी माझं प्रिपरेशन चालू ठेवलं. सगळ्यात महत्वाचं म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत की त्या ज्यावेळेला तयारी चालू केली त्यावेळेस कोरोना स्टार्ट झाला. खूप विद्यार्थी हे म्हणतात की मला ऑफलाईन कोचिंग असल्याशिवाय जमत नाही. आणि सगळ्यात महत्वाचं आपल्या घरी राहून आपला जॉब सांभाळून सोबत मला वाटतं 2020 ला जी डिग्री झालेली आहे, तर डिग्री कंप्लीट करून जॉब आहे, शिक्षण आहे, ते करून त्यानं सोबत ह्या गोष्टी ज्या आहेत त्या सोबत केलेल्या आहेत. तर मला असं वाटतं त्या पाठीमाग असा एक्सक्यूज नाही. तो कोणता आपल्या ऑफलाईन बॅचचाही विद्यार्थी नाही आहे. ऑनलाईन मध्ये त्यांनी क्वांटला माझी क्वांटची बॅच असेल किंवा रिझनिंगचा काही पार्ट असेल आणि इंटरव्ह्यूचा पार्ट असेल, तर जिथं त्याला आवश्यकता वाटली बस तेवढ्याच ठिकाणी त्यांनी बाहेरची मदत घेतलेली आहे. बाकी सगळे सोर्सेस जे ते ह्याच पद्धतीने वापरले. तर त्या सोर्सेस मध्ये बद्दल मला बोलायचं होतं की थोडंसं ब्रीफली विद्यार्थ्यांना क्वांट बद्दल, रिझनिंग बद्दल, इंग्लिश बद्दल नेमकं काय काय केलं आणि तुझ्या साईडनं मुलांना काय काय गायडन्स असेल की हा पार्ट तुम्ही क्वांट, LR आणि इंग्लिशला केला पाहिजे. मी सर्वात पहिले कॉन्ट पासून सुरू करेल. कॉन्ट माझं ऍज अ बिईंग अन इंजिनियर माझं कॉन्ट पहिल्यापासून म्हणजे सर्व ॲव्हरेज होतं. फक्त त्याला थोडं ब्रशअप करण्याची गरज होती, कन्सेप्ट क्लिअर होण्याची गरज होती. सो एप्रिल फेब्रुवारी 2021 मध्ये मी सरांची बॅच घेतली होती अँड त्याच्यामधून माझे कॉन्टचा सर्व सिलेबस क्लिअर झाला. अँड कॉन्टमध्ये करत असताना मला वाटतं की मुलांनी एक टॉपिक घेतल्यानंतर त्याच्यावरच्या कन्सेप्ट एकदा क्लिअर करून घेतल्या पाहिजे, जेणेकरून नंतर प्रॉब्लेम येत नाही. कारण काय होतं, खूप मुलं टॉपिक्स करत जातात बट त्याच्यावरचे कन्सेप्ट क्लिअर नसल्यामुळे परत मागे यावं लागतं. सो तसं न करता आपण एखादा टॉपिक घेतला तर त्याच्यावर भरपूर प्रॅक्टिस केली पाहिजे, जे माझ्याकडून पॉसिबल नाही झालं कारण मला जॉब पण सुरू होता. सो मी लेक्चर सुरू असताना लेक्चर मधलेच क्वेश्चन सॉल्व्ह करून मी त्याच्यावर नंतर मॉक टेस्टवर जम्प केलं. बट तसं तुम्ही नाही करायला पाहिजे. ऍक्च्युली तुम्ही टॉपिक केल्यानंतर त्याच्यावर प्रॅक्टिस केली पाहिजे, जेणेकरून तुमचा त्या टॉपिकवरचा हात बसेल. आणि त्याच्यानंतर मग सम मेन टॉपिक झाल्यानंतर तुम्ही कॉन्टच्या सेक्शनलवर तुम्ही जम्प करू शकतात. हे कॉन्ट बद्दल मला सांगा वाटतं. अँड देन LR बद्दल बोललं तर LR बद्दल पण मी सर्व आधी लेक्चर्स कम्प्लीट केले, कन्सेप्ट क्लिअर केल्या आणि पझल आणि सेटिंग अरेंजमेंटवर भरपूर प्रॅक्टिस केली. कारण प्रीमध्ये बघायला गेलं तर पझल आणि सेटिंग अरेंजमेंट हा खूप मोठा रोल प्ले करतो, कारण मुलांचं त्यामध्येच गोंधळ होतो आणि तिथेच अटेम्प्ट मुलांचे कमी होतात. सो LR मध्ये पझलवर मी भरपूर प्रॅक्टिस केली. हे झालं प्री बद्दल. बट मेन्स बद्दल LR बद्दल मुलांच्या मनात खूप डाऊट असतात की मेन्सचे पझल सॉल्व्ह होतात का. बट मी त्यांना सांगू इच्छितो, मी मेन्समध्ये आतापर्यंत जेवढ्या मेन्स दिलेल्या आहेत त्याच्यामध्ये फक्त मी 1 किंवा मॅक्झिमम 2 पझल सॉल्व्ह केलेले आहेत आणि सर्व मुलं तेच करतात. आपण फक्त प्रॅक्टिसच्या वेळेस काय करतो की आपण मोठे पझल सॉल्व्ह करायला बघतो. त्याची गरज नसते खरं तर, कारण तेवढ्या लेवलचे पझल पडतच नाही पेपरला. त्याच्याऐवजी मी कोडिंगवर जास्त भार दिला. कोडिंग आणि इनपुट आउटपुट सारखे क्वेश्चन्स असतात ते मेन्सला हमखास पडतात आणि आपण त्याच्यावरचा जर हात बसून घेतला चांगला आतापासूनच प्रीची तयारी करत असतानाच, तर आपल्याला मेन्ससाठी काही वेगळी तयारी करायची गरज पडत नाही. आणि क्रिटिकल रिझनिंगचा पण पार्ट असतो LR मध्ये, जो खूप मुलं अवॉइड करतात. तर मला असं सांगा वाटतं की तो पार्ट अवॉइड न करता त्याच्यावर थोडीशी प्रॅक्टिस केली किंवा आपलं रिडिंग थोडंसं इन्क्रीज केलं तर आपण त्याच्यावरची पण कमांड मिळू शकतो. आणि सर इंग्लिश बद्दल राहिलं तर इंग्लिश बद्दल मी थोडीशी जास्त मेहनत घेतली असं म्हणता येईल. इंग्लिश तसं पहिल्यापासून होतं चांगलं, बट स्पोकन इंग्लिश आणि कॉम्प्रिहेन्सिव्ह इंग्लिश यामध्ये डिफरन्स असतो. म्हणजे इंग्लिश बोलण्यामध्ये आणि इंग्लिश समजण्यामध्ये फार डिफरन्स असतो. सो एडिटोरियलचे लेक्चर्स करणं यापासून मी सुरुवात केली. त्या लेक्चर्समधून वोकॅब्युलरी नोट डाऊन करणं वहीमध्ये अँड ते फ्रिक्वेंटली एक्झामच्या आधी थोडं रिवाइज करणं, कारण वोकॅब्युलरी थोडासा बेस हवा असतो माणसाला
पूर्णच पाठ असणं असं गरजेचं नसतं, बट एक त्याच्याबद्दल आयडिया असणं फार महत्वाचं असतं. सो एडिटोरियल्सचे लेक्चर्स केले मी, व्होकॅब्युलरीवर थोडंसं काम केलं. युट्यूबवर बरेच सारे प्लॅटफॉर्म्स आहेत जे की आपण लेक्चर्स बघू शकतो त्याच्यावर. अँड त्यानंतर सर मी पेपर रिडिंगवर जास्त थोडासा फोकस केला. पेपर रिडिंगमुळे काय होतं की मुलांना पेपर रीड करायला फार कंटाळा येतो. सो मी त्यांना सजेस्ट करेल की तुम्हाला ज्या गोष्टींबद्दल इंटरेस्ट आहे तुम्ही त्या गोष्टींबद्दल आधी थोडं रीड करायला लागा, जेणेकरून काय होईल की रिडिंगची एक सवय होईल. आणि रिडिंगची सवयची हेल्प कुठं होईल की आरसी मध्ये आपल्याला जो पॅसेज सॉल्व्ह करायचा असतो तो पॅसेज लवकर रीड करून होईल. हे सर्व रिडिंगमुळे पॉसिबल होतं. अँड ऑब्व्हियसली जीके मध्ये पण त्याचा खूप इफेक्ट पडतो. इंटरव्ह्यू मध्ये तो खूप पडतो. इंटरव्ह्यू मध्ये न्यूजपेपरवरतीच क्वेश्चन्स मला बरेच विचारले. सो न्यूजपेपर मधला इम्पॉर्टंट कंटेंट जो असतो तो आपण एकदा डोळा घालून रोज घातला पाहिजे असं मला वाटतं. अँड याचा आणखी एक उपयोग म्हणजे क्रिटिकल रिझनिंगला फार उपयोग होतो. न्यूजपेपर रिडिंग मध्ये आपण वाचन आपलं इम्प्रूव्ह होतं, त्यामुळे आपण क्रिटिकल रिझनिंग सारखे क्वेश्चन सॉल्व्ह करताना आपली थिंकिंग थोडीशी पॉझिटिव्ह बनते, जी की ते क्वेश्चन सॉल्व्ह करताना आपल्याला हेल्प होते. अँड डिफरंट सारे सपोज इंग्लिश सिलेबस बद्दल जर बोलायला गेले अपार्ट फ्रॉम रिडिंग, तर बेसिक रूल्स असतात इंग्लिश ग्रामरचे, ते एकदा थोडेसे आपण रिवाइज केले पाहिजे, जेणेकरून थोडेसे 4-5 मार्क त्याच्यावर आपल्याला भेटतातच. एकदा इंग्लिश सारखा पाठ हा प्रॅक्टिस बेस्ड नाहीये, सर्वात पहिले तो रिडिंग बेस्ड आहे. जसं आपण कॉन्टेलर प्रॅक्टिस करून इम्प्रूव्ह करू शकतो, बट इंग्लिश तसं नाहीये. इंग्लिश एक समजलं तर आपण त्याच्यामध्ये स्कोर करू शकतो. तर ओव्हरऑल ह्या पद्धतीने गेल्याच्या नंतर क्वांट रिझनिंग इंग्लिश मध्ये मला फक्त सोबत सांगाल तो विद्यार्थी ऑनलाईनचा होता, पण त्यांना साधारणतः मागच्या वर्षभरामध्ये काउन्सिलिंग घेत असताना त्यांना प्रत्येक विषयाची की मी प्रत्येक विषयात कसं कसं कोणत्या पद्धतीने पुढे गेलं पाहिजे तो एक मला त्याचा पाठ सांगा वाटतो की तो महिना दोन महिन्याला टच मध्ये होता आणि तो औरंगाबादमध्ये असल्यामुळे येऊन भेटायचं सुद्धा. तर जे विद्यार्थी बाहेर गावून आपापली तयारी करतात आणि ऑनलाईन मोडमध्ये तयारी करतात, तर मला एक फक्त सजेशन द्यायचं होतं की तुम्ही सुद्धा तुमच्या लेवलला तिथल्या तिथे एखादा फॅकल्टी हा स्वतःसाठी मॅप करावा जोही तुम्हाला वाटेल, आणि त्या हिशोबाने क्वांट LRM इंग्लिशचे त्यांच्याकडून ऍटलिस्ट टाइम टेबल घेऊन किंवा कुठं कुठं चुकतंय या हिशोबाने गायडन्स सतत घेत राहावं. आता दुसऱ्या टप्प्यामध्ये यायचंय क्वांट LRM इंग्लिश झाल्याच्या नंतर जनरल अवेअरनेस, डिस्क्रिप्टिव्ह वाला पार्ट आणि इंटरव्ह्यू याच्याबद्दलचं ओव्हरऑल तयारीबद्दल तू काय सांगशील? सर्वात पहिले जनरल अवेअरनेस बद्दल बोलायला गेलं तर काही जण त्याला अवॉइड करतात रीड करण्यासाठी, कारण कंटाळा येतो त्यांना. बट तसं न करता आपण थोडंसं टच मध्ये राहायला पाहिजे, जेणेकरून ऍटलिस्ट मुलांची कट ऑफ तरी क्लिअर होतात. मी असे खूप जण बघितलेले आहेत जे त्यांचा कॉन्ट LR इंग्लिश मध्ये खूप चांगला स्कोर असतो, बट एक्झाम जाते फक्त GA मुळे जाते. आणि त्या मुलांना तर GA चा फार फायदा होतो. त्यांचं इंग्लिश थोडंसं वीक आहे, म्हणजे इंग्लिशमध्ये 5-10 मार्क कमी पडले तर ऍटलीस्ट GA मध्ये ते घेऊ शकतात. तर त्यासाठी मी GA साठी मी डेली लेक्चर्स करत होतो. युट्यूबवरती डिफरंट चॅनल्स आहेत, मी अड्डाचं फॉलो केलं. बट तुम्ही पण तेच केलं पाहिजे असं काही नाहीये. तुम्ही तुमचं चॅनल सोर्सेस तुम्ही डिसाईड करू शकता. अँड डेली लेक्चर्स करत असताना सपोज माझी प्री निघाली तर मेन्ससाठी आपल्याला 1 महिन्याचा वेळ असतो, तर त्या वेळेमध्ये आपण PDF रीड केली पाहिजे जसं वेळ मिळेल तसं. आणि PDF पण अशी रीड केली पाहिजे की सपोज अड्डाचं तुम्ही लेक्चर्स करताय तर PDF दुसऱ्या सोर्सेसची रीड करा, जेणेकरून थोडंसं नॉलेज आपलं इन्क्रीज होईल. आणि GA साठी क्विजेस वगैरे देणं पण फार इम्पॉर्टंट आहे एक्झामच्या वेळेस. सो पण GA असा टॉपिक आहे की आपण तो एक्सपेक्ट करू शकत नाही की हेच पडेल, बट ऍटलीस्ट 15 to 20 क्वेश्चन्स आपण 40 पैकी नक्कीच आपण अटेंड करू शकतो असं मला वाटतं, आणि त्याचा मला नक्की फायदा झाला. बट सोर्सेस बद्दल मी अड्डालाच फॉलो करा असं म्हणणार नाही, ते तुमच्यावर डिपेंड आहे की. बट डेली लेक्चर्स करणं हे काही जणांना पटत नाही, बट माझ्या केसमध्ये मी तेच फॉलो केलं. आणि इंटरव्ह्यू बद्दल सर डिस्क्रिप्टिव्ह बद्दल बोलेल. सर्वात पहिले डिस्क्रिप्टिव्हचा असा पार्ट असतो की हे फक्त POच्या मेन्सला असतं, आणि क्लर्कपेक्षा POची मेन्स काढणं हे इझी असतं असं मला वाटतं, कारण डिस्क्रिप्टिव्हचे मार्क्स कन्सिडर करतात. जसं IBPS POला पण आहे आणि SBI POला पण आहेत. सो ज्या मुलांची इंग्लिश ॲव्हरेजपेक्षा जास्त किंवा ॲव्हरेज आहे त्यांना तर फार फायदा होतो. क्वांट LR तर असतंच मुलांचं युजली, बट इंग्लिश चांगले असलेला मुलगा POची मेन्स क्लिअर करू शकतो, असे मी बरेच जण बघितलेले आहेत. आणि सर डिस्क्रिप्टिव्हसाठी जर आर्टिकल रिडिंग इम्पॉर्टंट आहे, कारण जे टॉपिक्स पडतात ते रिसेंट टॉपिक्स असतात. म्हणजे कोरोनावर टॉपिक पडला होता मेन्सला, वुमन एम्पॉवरमेंट, जसं की डूज अँड डोंट, प्रोज अँड कॉन्स ऑफ वर्क फ्रॉम होम, हे सगळे टॉपिक्स पेपरमध्ये पडलेले आहेत ऑलरेडी. सो जर ते आपण रीड केलेले असतील तर आपल्याला डिस्क्रिप्टिव्हमध्ये कंटेंटसाठी आपल्याला प्रॉब्लेम काहीच नाही येणार. सो डिस्क्रिप्टिव्हसाठी न्यूजपेपर रिडिंग करणं हे मला सोल्युशन वाटतं त्यावर.
जे मुलं घाबरतात डिस्क्रिप्टिव्हसाठी, बिलकुल घाबरण्याची गरज नाहीये. आणि थोडंसं रायटिंग प्रॅक्टिस असेल, टायपिंग प्रॅक्टिस असेल, पंक्च्युएशनवर थोडंसं काम केलं तर डिस्क्रिप्टिव्हमध्ये पण मार्क्स चांगले पडण्याची खूप जास्त शक्यता आहे. आणि शेवटचा टप्पा राहतो म्हणजे इंटरव्ह्यू. RRB POचा माझा पहिला इंटरव्ह्यू होता आणि नर्वस होतो मी ऑब्व्हियसली, कारण माझा फर्स्ट इंटरव्ह्यू होता बँकिंगचा. मी टेक्निकलचे इंटरव्ह्यू बरेच दिलेले आहेत, तशी भीती नव्हती इंटरव्ह्यूची, बट ॲज अ बँकिंगचा इंटरव्ह्यू म्हणून थोडा बघण्याचा पॉईंट ऑफ व्ह्यू वेगळा होता. सो त्यासाठी मी प्रिपरेशन केलं. म्हणजे बँकिंग अवेअरनेस, बेसिक नॉलेज असणं आपल्याला थोडंसं गरजेचं असतं, जे की आपण मेन्समध्ये करूनच घेतो, बट आपल्याला ते वर्बली बोलता आलं पाहिजे त्यांना. अँड ते आपलं नॉलेज चेक करत नाही ॲक्च्युली, आपण आपला कॉन्फिडन्स, आपलं वे ऑफ स्पीकिंग, अँड आपल्याला एखाद्या क्वेश्चनचं आन्सर नाही आलं तर आपण त्याला टॅकल कसं करतो, या गोष्टीचं सर्व अॅनलाइज करतात आणि त्या बेसवरती मार्क्स देतात असं मला वाटतं. RRB POचा इंटरव्ह्यू पूर्ण मराठीमध्ये झाला. युजली स्टेट्स वाईज UPमध्ये हिंदीमध्ये होत असणार, महाराष्ट्रामध्ये मराठीमध्ये झाला. माझ्या केसमध्ये तो इंग्लिशमध्ये झाला पूर्ण, म्हणजे मुलांचा मराठीमध्ये झाला. त्याच्या मागे वेगळा म्हणजे ट्विस्ट होता इंटरव्ह्यूमध्ये. आणि SBI POचा इंटरव्ह्यू हा थोडासा वेगळ्या लेवलचा असतो असं मला वाटतं, कारण फार मुलांचं सिलेक्शन इंटरव्ह्यूमुळेच गेलेलं आहे यावेळेस, कारण त्यांचे कट ऑफ 20-30 मार्कांनी जरी जास्त असले तरी पण त्यांना फायनल सिलेक्शन भेटलं नाहीये. सो इंटरव्ह्यूमध्ये ते फक्त एवढंच चेक करतात की तुमचा कॉन्फिडन्स लेवल काय आहे, तुमचं कम्युनिकेशन स्किल पण मॅटर करतं, अँड तुमचं जनरल नॉलेज थोडंफार असणं गरजेचं असतं, कारण तुमच्या शहरामध्ये काय चाललंय, तुमच्या स्टेटमध्ये काय चाललंय, हे थोडंसं नॉलेज असणं गरजेचं असतं. कारण बेसिक जर आपण क्वेश्चन्स आन्सर नाही करू शकलो त्याचा थोडासा निगेटिव्ह इम्पॅक्ट पडतो. बँकिंग बद्दल नाही बोलतोय मी इन जनरल गोष्टीबद्दल बोलतोय, जे आपल्याला न्यूजपेपरमधून पण समजून जातात. सो इंटरव्ह्यू बद्दल काहीच भीती घेण्याची गरजच नाहीये. जसं आहे आपण तसं आपण प्रेझेंट केलं पाहिजे. शांत राहून काम माइंडने एकदम कॉन्फिडेंटली आपण इंटरव्ह्यू फेस केला पाहिजे. इंटरव्ह्यू जस्ट एक इंटरॅक्शन आहे 10 मिनिटाचं. 10 मिनिटात कोणी जज करत नाही, बट आपला ते कॉन्फिडन्स नक्कीच चेक करू शकतात, असं मला इंटरव्ह्यू बद्दल वाटतं. बरं, तर ओव्हरऑल जेवढं चांगलं तू डिस्क्रिप्टिव्ह बद्दल किंवा इंटरव्ह्यू बद्दल सांगितलं, तर फक्त मला एक विचारायचं होतं की मराठी मीडियमची मुलं, तुझं 7वी पर्यंत मराठी होतं, 8वी नंतर सेमी इंग्लिश होतं, तर मुलं जे घाबरतात त्या गोष्टीला की माझं मराठी मीडियम आहे, स्पेशली स्टार्टिंगला होतं शेवटी नाही, तर तू त्याच्यातून आलेला आहे की 7वी पर्यंत मराठी, 8वी 9वी सेमी इंग्लिश. तर त्या मुलांना जे मराठी मीडियम मधून येतात आणि ज्याने आता बँकिंग चालू केलेलं आहे, तर त्यांना काही स्पेसिफिक तुझा मेसेज असेल का? माझं 7वी पर्यंत पूर्ण मराठीच होतं, आणि इंग्लिश बद्दल बोलायला गेलं तर सेमी इंग्लिशला पण काही सब्जेक्ट्स असतात ते इंग्लिशमध्येच असतात. आणि 10वी पर्यंत आपण एवढा इंग्लिश बद्दल कन्सर्न नसतो की इंग्लिश आलंच पाहिजे. ते जाणवतं ग्रॅज्युएशनच्या वेळेस आणि कंपनीमध्ये जॉब करताना, जेव्हा क्लायंट सोबत आपल्याला, सपोज मी जॉब करत आहे म्हणून मला समजतं ते, क्लायंट सोबत डिस्कस करताना किंवा कलिग सोबत डिस्कस करताना मेल कम्युनिकेशनमध्ये इंग्लिशचा रोल येतो. सो ज्या मुलांचं मराठी मीडियम आहे त्यांनी बिलकुल खचून नाही गेलं पाहिजे. थोडीशी मेहनत करावं लागेल, बट इंग्लिश असा पार्ट नाही की आपल्याला जमणारच नाही. ती एक लँग्वेज आहे, लँग्वेज कन्सिडर करून आपण जर त्याला शिकलं तर डेफिनेटली त्याचा यूज नक्कीच होतो. सो मी जे फॉलो केलं ते जरी फॉलो केलं तरी पण सर, कारण माझी पण इंग्लिश काही खूप चांगली नव्हती, मी ती इम्प्रूव्ह केली. कारण तू खूप चांगल्या पद्धतीने सांगितलं डिस्क्रिप्टिव्ह बद्दल, इंटरव्ह्यू बद्दल. मुलं तिथं की निगेटिव्हली घेतात त्या गोष्टी, स्पेसिफिकली मराठी मीडियमची मुलं. तर खूप चांगलं वाटलं की त्या पद्धतीने तू सांगितलं की ते सोपंच आहे, अवघड नाही. कारण रिडिंग बेस जर आपलं नॉलेज थोडंसं वाढलं, आणि रिडिंग करून काय होतं की आपल्याला त्या गोष्टींचा, त्या ग्रामरचा, त्या स्ट्रक्चरचा आपल्याला आपल्या माइंडमध्ये एक कन्सेप्ट बसून जातो इंग्लिश बद्दल की, आणि आपण नॉर्मली युजली बोलत असताना पण इंग्लिश आपले ऑटोमॅटिकली इम्प्रूव्ह होते. सो ज्या मुलांचं मराठी मीडियम आहे त्यांनी घाबरून न जाता थोडीशी मेहनत जास्त घ्यावं लागेल, बट थोडीशी मेहनत घेतली तर नक्कीच पुढे फायदा होईलच, काम करत असताना सुद्धा आणि एक्झाममध्ये तर डेफिनेटली होतोच. स्पेसिफिकली आमचं जेव्हा आता सुरू होण्याच्या आधी बोलणं झालं होतं अबाउट रिसोर्सेस, की कशा कशातून तयारी केली, तर आमचं बोलणं झालं त्यावेळेस त्या बोलण्यातून हा अर्थ निघाला की ज्यावेळेस आपण विद्यार्थ्यांना सांगतो की जीएचे मी हे सोर्सेस वापरले, कोणीही, हा विद्यार्थी असेल किंवा पुरुषोत्तमने हे वापरले, बाकी दुसरा मुलगा असेल ज्यानं XYZ वेगळे सोर्सेस वापरले, तर मला असं वाटतं की तुम्ही सेम याच्या पाठीमध्ये जाण्याच्या पेक्षा कोणतेही सोर्सेस, जे पुरुषोत्तम सांगतोय किंवा कोणताही सिलेक्टेड विद्यार्थी सांगतोय, असे 2-3 सोर्सेस मध्ये तुम्हाला त्यातला कोणता पार्ट बेस्ट फिट होतोय, मला असं वाटतं त्या हिशोबाने तुम्ही गेलं पाहिजे. जर तुमचं ही अपेक्षा असेल की जीए बद्दलचे कोणते सोर्सेस आहेत किंवा डिस्क्रिप्टिव्ह बद्दलचे काही सोर्सेस आहेत का, तर जनरलाइज सगळे सोर्सेस सगळ्यांना माहिती आहेत किंवा माझ्या कोणत्याही व्हिडिओतून त्या सोर्सेस बद्दल मी डिस्कस करतोच, तर
त्यानं ते युज केले किंवा बाकी कोणत्या सिलेक्ट झालेल्या विद्यार्थ्यांनी ते युज केले, म्हणजे तेच पुढे कंटिन्यू ठेवायचं याचा विषय नाहीये. तर तुम्ही तो वाला पार्ट आणि त्याच्यासोबत दोन तीन सोर्सेस बघून तुम्ही त्यातून बेस्ट सोर्स जो आहे तो तुम्ही निवडू शकता. एक शेवटचा क्वेश्चन माझा होता की विद्यार्थ्यांना जे आणि नेहमीच मला दुखणं वाटतं मराठी मुलांचं, ते म्हणजे एकदा एखादं सिलेक्शन झालं की बस आता मला थांबवायचं सगळं, मला आता पुढे काहीच करायचं नाही. आणि त्यातलं तर तू आता तसं बघितलं तर बँकिंग मधली मी SBI PO ही सगळ्यात मोठी एक्झाम समजतो, ज्याच्यामध्ये डिफिकल्टी लेवल एक्झामची चांगलीच असते. सोबत तो एक मोठा जॉब आहे, ऑफिसर लेवलचा जॉब आहे. SBI मध्ये आपण वेगवेगळे जे जुने CMDs बघितले ते आतापर्यंत त्यांनी चालू केलेलं ऍज अ SBI POs होतं. तर अशा वेळेला हे पाहिल्याच्या नंतर तू SBI PO झाल्याच्या नंतर आता तुझी तयारी इथंच थांबवणार आहे का पुढे तयारी कंटिन्यू ठेवायची, आणि तयारी करायची असेल तर पुढे कोणत्या एक्झामची तयारी पुढे कंटिन्यू करायची? ओके, SBI POचा रिझल्ट हा सर्वात पहिले अनपेक्षित होता. म्हणजे फर्स्ट अटेम्प्ट मध्ये एक्झाम निघाल असं मला वाटलं नव्हतं. मी तुमच्यासोबत पण डिस्कस केलं होतं ह्याबद्दल, बट डेफिनेटली ते झालं. अँड पुढच्या एक्झाम बद्दल बोलायला गेलं तर डेफिनेटली मी थांबणार नाहीये. आणि एक्झाम्स ज्या रेग्युलेटरी बॉडीजच्या असतात, जसं की RBI असिस्टंट आहे, ECGC आहे, सिडबीची ग्रेड आहे, नाबार्डची ग्रेड आहे, ज्या एक्झाम्स ॲप्टिट्यूड बेस्ड आहेत त्या एक्झामचा मी अभ्यास नक्कीच चालू ठेवणार आणि त्यामध्ये सिलेक्शन होण्यासाठी नक्कीच ट्राय करणार. बट काही काळानंतर समजा जर मला त्या पोस्टबद्दल समजा सिलेक्शन झालं तर मी अधिकारी लेवलच्या RBI ग्रेड बी सारख्या एक्झामचं नक्की तयारी करण्याचं प्लॅन आहे सर माझा. मला एकदम चांगली वाटते ती स्ट्रॅटेजी, कारण की काही लोक लगेच सिलेक्शन झाल्या RBI ग्रेड बी असेल किंवा नाबार्ड ग्रेड एच्या असतील त्या एक्झामच्या पाठीमागे ज्यांचा मेन्सचा सिलेबस वेगळा आहे. तर मला असं वाटतं जे विद्यार्थी सध्या SBI मध्ये किंवा ग्रामीण बँकेमध्ये पुढच्या काही दिवसामध्ये IBPS PO मध्ये सिलेक्ट होत आहेत, त्यांनी तीच लाईन पकडून पुढे त्या एक्झामवर किंवा त्या सिलेबसवर बेस्ड ऍप्टिट्यूडच्या सिलेबसवर बेस्ड पुढची जी अपकमिंग एक्झाम आहेत, त्याच्यामध्ये सिडबीची एक्झाम आहे, अपकमिंग FCI ची एक्झाम आहे, ECGC ची एक्झाम आहे, ह्या पहिल्यांदा टार्गेट करावे ज्यासाठी वेगळा अभ्यासक्रम कोणता नाहीये. आणि तो टप्पा एकदा क्लिअर झाला की त्याच्या पुढच्या टप्प्यामध्ये RBI ग्रेड बी असेल किंवा नाबार्ड ग्रेड असेल, त्यांचा मेन्सचा पॅटर्न किंचित वेगळा आहे, त्यावाल्या पॅटर्नमध्ये त्यांनी काम केलं पाहिजे. तर ओव्हरऑल मला असं वाटतं एकदम डिटेलमध्ये पुरुषोत्तमनं आपल्याला सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. आतापर्यंत मी सुद्धा ज्यावेळेस बँकिंग स्टार्ट केलं, बँकिंग शिकवायला चालू केलं, त्यावेळेला OP भट्ट हे SBI चे PO होते, SBI चे CMD होते. आणि बँकेमध्ये अग्रेशन आणण्यामध्ये SBI आज जे काही आहे त्यांना अग्रेशन आणण्यामध्ये त्याचा खूप मोठा हात आहे असं SBI मध्ये सांगितलं जातं. त्यांची पहिली दुसरी पोस्टिंग जी ती महाराष्ट्रात अंमळनेरमध्ये होती, त्यानंतर औरंगाबादला होती. ते सुद्धा मी कधी एका ठिकाणी वाचलं सुद्धा होतं. तर मला असं वाटतं की त्याच्यामध्ये निश्चित SBIच्या पुढच्या CMD लेवलमध्ये एक मराठी नाव जे ते जोडलं जावं, आणि अशांची सुरुवात जी ती कोणत्या ना कोणत्या PO पासूनच होते. एक मोठा POचा निकाल जो तो यावेळेला महाराष्ट्राने दिलेला आहे. तर या विद्यार्थ्यांनी निश्चित पुढे जावं, पुरुषोत्तमनं पुढे जावं, आणि बाकी ही एक्झाम आणि त्यासोबत एज लिमिट संपेपर्यंत बाकी सुद्धा एक्झाम त्यांना क्रॅक कराव्यात. बाकी पुरुषोत्तमला आगामी त्याचं जे बँकिंगचं करिअर त्यासाठी संकल्प एज्युकेशन कडून खूप खूप शुभेच्छा. यानंतर सुद्धा असेच जे यशस्वी विद्यार्थी आहेत त्यांची एक सिरीज जी आहे ती आपण कंटिन्युअस इंटरव्ह्यूची आपण घेऊयात, जेणेकरून त्याच्यानंतर जे विद्यार्थी तयारी करणार आहेत त्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचली पाहिजे. धन्यवाद. आणि सर, प्रिपरेशन करत असताना अभ्यास तर इम्पॉर्टंट असतोच, बट अभ्यास करत असताना एक वेळोवेळी डायरेक्शन भेटणं आणि गायडन्स भेटणं फार इम्पॉर्टंट असतं, आणि ते मला तुमच्याकडून भेटलं. सो तुमचे खूप आभार मानतो, आणि तुमच्या गायडन्समुळेच हे पॉसिबल झालं असं म्हणतो सर. थँक्यू.